दोस्त बर्रुए जमिस्तो हमिस्तो हमिस्तो हमिस्त। अर्थात या धर्तीवर जर कुठे स्वर्ग असेल तर तो इथेच आहे। मोगल बादशाह जहांगीरनं काश्मीरचं केलेलं हे समर्पक वर्णन आणि याच काश्मीरची मी तुम्हाला सफर घडवणार आहे, पण जरा हटके। टोटल 15 जण, 5 बाइक्स आणि एक सपोर्ट व्हेकल। ट्रिपची सुरुवात झाली श्रीनगरवरून। आजूबाजूचा निसर्ग टिपत आम्ही वाऱ्याच्या वेगाबरोबर पळू लागलो। ढगाच्या दुलईत हरवलेले डोंगर, डोंगरातून डोकावणारे चिनार वृक्ष आणि आजूबाजूची माणसं निहाळत आम्ही रस्ता कापत निघालो। श्रीनगरवरून निघाल्यापासून आम्ही आता आमचा पहिला ब्रेक घेतोय गगनगियर इथे। साधारण 2 तासामध्ये आम्ही 80 किलोमीटर अंतर कापलेलं आहे। थोडं रिफ्रेश झालो आणि निघालो। पण इतक्यात अमियाची बाईक पंक्चर झाली। एका गावकऱ्याच्या मदतीनं टायर काढला। 3 किलोमीटर मागे जाऊन आमच्या 4 पंटरांनी पंक्चर काढून आणला आणि मग आम्ही सोनमर्गच्या दिशेने पुढे निघालो। आम्ही आज कारगिलपर्यंत जायचा प्लॅन केला होता, पण सोनमर्गच्या पुढे एक ब्रिज कोसळलाय, त्यामुळे आजची रात्र आम्हाला सोनमर्गमध्येच काढावी लागणार आहे। सोनमर्गला आलो तेव्हा रात्र झाली होती, अंधार पडत चालला होता। सोनमर्ग काय चीज आहे हे त्यावेळी कळलंच नाही। पण दुसरा दिवस उजाडला आणि धुक्यात पहुडलेल्या टुमदार सोनमर्गने आम्हाला वेड लावलं। सामान चढवून आम्ही पुढच्या चढाईला सज्ज झालो। वाटेत आर्मीचे जवान वॉर्मअप करत होते। आम्ही जसजसे पुढे जाऊ लागलो तसतसे डोंगरांचे रंग बदलताना दिसू लागले। मध्येच कुठून तरी ग्लेशियर्स डोकावत होती। एका बाजूला कडा आणि दुसऱ्या बाजूला दरीतून खळाळणारी नदी। रायडिंगला मजा येत होती आणि मग सुरू झाला जोजिला। वळणावळणाचा पास आणि खराब होत जाणारा रस्ता। कधी कुठे जमीन धसेल सांगता येत नाही। याच रस्त्याच्या एका बाजूने अमरनाथला जाणारी वाट आहे। मटेनचा हाच ब्रिज तुटल्यामुळे गेल्या 24 तासांपासून कारगिलकडे जाणारा रस्ता बंद आहे। आर्मीचे जवान हा पूल दुरुस्त करण्याचं काम करत आहेत आणि आता पुढच्या 4 ते 5 तासांमध्ये हा रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा खुला होईल। ब्रिज सुरू होईपर्यंत मग रस्त्याच्या कडेलाच आम्ही आमची पथारी पसरली। ब्रिजचं काम पूर्ण झालं आणि आम्ही निघालो पुढच्या वाटेला। ब्रिज तुटल्यामुळे 1.5 दिवस आम्ही शेड्यूलच्या मागे पडलो होतो। गाडी सुसाट चालवून वेळ भरून काढण्याचा मोह होत होता। हात शिवशिवत होते, पण तरीही मोह आवरला आणि आता आम्ही निघालो हाय सेन्सिटिव्ह झोन मधून। द्रास टायगर हिल मधून जाताना 10 वर्षांपूर्वीचा इतिहास डोळ्यासमोर तरळत होता। तो आठवताना एक वेगळंच स्फुरण येत होतं। द्रास टायगर हिल टोलेलिंग या भागामध्ये जे अधिकारी आणि जवान शहीद झाले होते, या शहीदांना श्रद्धांजली देण्याकरता द्रास वॉर मेमोरियल बनवण्यात आलं आहे। या अधिकारी आणि जवानांची स्मृती आपल्या स्मरणात कायम राहावी याकरताच या सर्व अधिकारी आणि जवानांची पूर्ण नावं, त्यांचे रेजिमेंट यांची सगळी माहिती देण्यात आलेली आहे। एकंदर 1091 जवान या ठिकाणी शहीद झाले होते। या निधड्या छातीच्या जवानांमुळेच आज आपण आपलं आयुष्य निश्चिंतपणे जगत आहोत। त्यांना सलाम करून आम्ही निघालो कारगिलच्या दिशेने।
कारगिलकडे जाणाऱ्या वाटेमध्ये आपल्याला अशा अनेक विरगळ दिसतात. ही विरगळ आहे महार रेजिमेंट मधल्या शहीद झालेल्या जवानांची. 1999च्या कारगिल युद्धाला ऑपरेशन विजय म्हणून फारच थोडे जण ओळखतात. कारगिल युद्ध म्हणूनच ते प्रसिद्ध. हेच ते कारगिल गाव. 10 वर्षांपूर्वी इथं काय घडलं असेल कल्पनाही करवत नाही. पण आता हे बदललंय. अभी तो टेंशन नहीं है माशाल्लाह. हमें फौजियों की मदद से करगिल आज़ाद कर दिया. पहले हम लोग 2-4 साल बिल्कुल घर बार हम लोगों ने छोड़ा. हम लोग दूर दराज इलाकों में भागे, अपना सब कुछ छोड़ के तालीम के लिहाज से पीछे हो गए उस जंग की वजह से. आज माशाल्लाह हम लोग फौजियों की मदद से हर लिहाज से आगे हैं और हम खुश हैं इस वक्त. आताचं कारगिल नजरेत छान भरण्यासारखं आहे. आणि याचं श्रेय जातं इंडियन आर्मीला. कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं. हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं. इथून पुढे आम्हाला लेह गाठायचं होतं. लेहला जाण्याचे 2 मार्ग आहेत. एक मनाली मार्गे, दुसरा श्रीनगर मार्गे. पण आम्ही मात्र श्रीनगरच्या मार्गाने आलो. श्रीनगर मार्गे आल्यामुळे टप्प्याटप्प्याने उंचीवर पोहोचता येतं. त्यामुळे नवख्या माणसाला तिथल्या विरळ हवेत श्वसनाचा त्रास जाणवत नाही. फायनली लेहला पोहोचलो. 10 ऑगस्ट सोमवार दुपारी 1 वाजता श्रीनगरवरून निघालेले आम्ही गुरुवारी 13 ऑगस्टला रात्री 11ला लेहमध्ये होतो. आणि आमचा प्रवास झाला होता श्रीनगर ते सोनमर्ग 95 किलोमीटर, सोनमर्ग ते द्रास 71 किलोमीटर आणि द्रास ते लेह 319 किलोमीटर. म्हणजे 4 दिवसात 485 किलोमीटर, म्हणजे दिवसाला जवळपास 120 किलोमीटर. ब्रेक नंतर आपण जाणार आहोत लामांच्या देशात.